नमस्कार. गोगटे जोगेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाने आयोजित केलेल्या संस्कार व्याख्यानमालेतील आज 4थे व्याख्यान आहे. या व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून उपस्थित झालेल्या डॉक्टर माधव केळकर यांचं मी आजच्या या व्याख्यानासाठी स्वागत करते. तसंच आपण सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयांचे व्याख्यानमाला ऐकण्यासाठी उपस्थित आहात. आपलं सुद्धा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. मंगळवारपासून आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरती माहिती घेतो आहोत आणि काल एका मोठ्या महत्त्वाच्या संस्काराबद्दल आपण माहिती घेतली. तसाच आज सुद्धा विवाह संस्कार हा तर खूपच जास्त प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेला असा संस्कार आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे याची की प्रत्येकजण अशा संस्काराला उपस्थित राहिलेला आहे. पण आज आपण त्यातलं शास्त्र, विधी काय आहे किंवा त्याचं एकूण महत्त्व काय आहे, हे समजून घेऊया. मी डॉक्टर माधव केळकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या प्रतिपादनाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. आपण गेले 3 दिवस संस्कार या विषयाच्या संदर्भामध्ये काही माहिती घेत आहोत. पण हे संस्कार ज्या एका आश्रमावर आधारित आहेत, तो आश्रम ज्या संस्कारामुळे सुरू होतो तो संस्कार म्हणजे विवाह संस्कार. जर वर्णाश्रम व्यवस्था असा जर विचार केला तर आश्रमांमध्ये जे 4 आश्रम सांगितलेले आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, ह्या अन्य 3 आश्रमांना आधार देणारा, त्यांचं प्रतिपालन करणारा असा जर कुठला आश्रम असेल तर तो गृहस्थ आश्रम आहे. आणि त्या गृहस्थाश्रमाची सुरुवात ज्या संस्कारामुळे होते तो संस्कार म्हणजे विवाह संस्कार. ह्या विवाह संस्काराच्या बद्दल जर विचार केला तर विवाह संस्कार हा समाजातल्या अनेक लोकांना जवळ जोडत असतो. म्हणजे आपल्यालाही लक्षात येईल की विवाहामध्ये कन्या निश्चय, वर निश्चय ज्या वेळेला होतो त्यावेळेला 2 घराणी, 2 गावं एकमेकांशी जोडली जातात. कदाचित आपल्यालाही हे माहिती आहे की विवाहाचं कारण हे अनेक गोष्टींमध्ये विविध प्रकारचे संबंध जोडून देणारं सुद्धा ठरलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ काही राजकीय व्यवस्थांमध्ये सुद्धा ज्या वेळेला त्या 2 घराण्यांनी एकमेकांच्या बद्दलचा संबंध दृढ व्हावा, दीर्घकाळ टिकावा अशी इच्छा त्या 2 घराण्यांच्या संबंधामध्ये, विचारामध्ये आली, त्यावेळेला त्यांनी आपल्यामध्ये कुठला तरी एक विवाह संबंध निश्चित केला. अशी ही उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये दिसतात. त्यामुळे विवाह हा अनेक दृष्टींनी समाजाला बांधणारा आहे. म्हणजे लक्षात घ्या की एखाद्या वेळेला विवाह निश्चयाची काहीतरी गोष्ट चालू असते, त्यावेळेला
सहजपणे कुणाचं कोण असा शोध सुरू होतो. आणि मग असं लक्षात येऊ लागतं की अरे, वराकडली किंवा वधूकडली काही माणसं आपल्याला खूप पूर्वीपासून माहिती असलेली आहेत. मग अशा गोष्टीनंतर सहजपणे हा विवाह संबंध निश्चित होतो. अजून एका दृष्टीने जर विचार केला तर अगदी अपरिचित शहर किंवा गावामध्ये किंवा राज्यामध्ये आपण कधी गेलेलोही नसतो, पण विवाह संबंधाचा विषय ज्या वेळेला समोर येतो, त्यावेळेला अगदी अपरिचित गावी किंवा अपरिचित शहरात, राज्यात, जिल्ह्यात सहजपणे त्या घरातल्या लोकांचा प्रवास सुरू होतो. ते गाव बघितलं जातं, त्या गावामध्ये येणं जाणं सुरू होतं. म्हणजे एक विवाह निश्चय जर होत असेल तर अशा अनेक अंगानी तो समाजाला जोडणारा, समाजामध्ये आदान प्रदान करणारा, समाजाचं सुख दुःख समजून घेणारा असा असू शकतो. विवाह हा शब्द म्हणजे वह ह्या धातूपासून जरी असला, म्हणजे उद्वह असा सुद्धा शब्द वापरला जातो विवाहाच्या बाबतीत, उद्वहती. किंवा दुसरा शब्द वापरला जातो लग्न. लग्न याचा अर्थ एकाच दुसऱ्याशी झालेलं लग्न म्हणजे जोडलं जाणं असा सुद्धा एक भाग त्या नावामध्ये सहजपणे लक्षात येऊ शकतो. आता ह्या विवाहाच्या बाबतीत जर लक्षात घ्यायचं झालं तर विवाहामध्ये मुख्य गोष्ट असते वधूवरांची परस्पर संमती, निश्चिती, पसंती. ही गोष्ट घडल्याशिवाय विवाहाचं काम पुढे जात नाही. पण ही पसंती, निश्चिती दोन तीन टप्पे पार पाडायला लागतात. एक टप्पा त्यातला आहे ज्योतिष. म्हणजे पत्रिका जमते का, हा एक भाग महत्वाचा सगळीकडे मानला जातो. मग काही जण म्हणतील की पत्रिका कशाला बघायला पाहिजे, पण आजही आकाशस्थ स्थितीनुसार मनुष्याचं एक काहीतरी रास, नक्षत्र, त्या वेळेला असलेलं त्याचं पत्रिकेतलं लग्न, त्यानुसार त्याचं होणारा स्वभाव वैचित्र्य, याची काही निरीक्षणं प्राचीन काळापासून नोंदवून ठेवलेली आहेत. आणि अशा बाबतीमध्ये कोणत्या व्यक्तीच्या बरोबर कोणत्या व्यक्तीचा संबंध आला तर त्यांचं आयुष्य निरामय, चांगलं, आनंदी होईल, याचे काही अंदाज अभ्यासावरून मांडून ठेवलेले आहेत. हे अंदाज मांडत असताना अनेक लोकांनी ह्यावर काही ना काहीतरी अभ्यास केलेला आहे, काहीतरी निश्चित निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्यामुळे पत्रिकेची निश्चिती हा एक भाग विवाहाच्या निश्चितीमध्ये येतो. दुसरा एक भाग म्हणजे घराणं. म्हणजे आपल्या तोलामोलाचं आहे का, असा काही विचार विवाहाच्या बाबतीमध्ये आजच्या समाजात सुद्धा दिसतो. त्यामुळे घराणं, पत्रिका आणि परस्पर संमती किंवा परस्पर मान्यता ह्या 2-3 टप्प्यांमधनं
विवाहाची निश्चिती होते. आता याच्यामध्ये पूर्वीच्या ग्रंथकारांनी कुलपरीक्षा, वधूपरीक्षा आणि वरपरीक्षा अशा सगळ्या गोष्टीबद्दल काही स्पष्टीकरणं दिलेली आहेत. कुलपरीक्षेमध्ये ज्या कुलामध्ये गेल्यानंतर त्या कन्येला आपल्या मातृकुलातनं आल्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं वर्तन करायला लागणार नाही. ती सहजपणे त्या घराण्याचा एक भाग बनून जाईल किंवा त्या घराण्यामध्ये मिसळून जाईल. अशा प्रकारचंच घराणं कुल बघण्याचा काही भाग आहे. आणि ह्याच्याबद्दल ग्रंथकारांनी पण कुल परंपरेचा काही उल्लेख केलेला आहे. दुसरा भाग कन्या परीक्षा. आता कन्या परीक्षेच्या बद्दल खूप मोठी चर्चा विविध ठिकाणी केलेली दिसते. मग ती कन्या कशी असावी, सुलक्षणी कशी असावी. आश्वलायन गृह्यसूत्रामध्ये कन्येच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये काहीतरी अव्यक्त निरीक्षण नोंदवण्यासाठी सांगितलेलं आहे की 8 ठिकाणची माती जमा करावी, त्या मातीचे गोळे करावेत, ते त्या कन्येच्या समोर ठेवावेत आणि त्यातल्या कोणत्या मातीच्या गोळ्याला ती स्पर्श करते यावरून ती कन्या त्या घराण्यामध्ये काय प्रकारची संपत्ती किंवा काय प्रकारची आपत्ती आणेल असा एक अंदाज बांधावा आणि त्याप्रमाणे कन्येची परीक्षा करावी. आश्वलायन गृह्यसूत्रामध्ये या प्रकारचा काही एक उल्लेख सापडतो. अष्टौ पिंडान कृत्वा ऋतमग्रे प्रथमं जज्ञ ऋतम, या असं काही मंत्र म्हणावा आणि ती मातीचे गोळे तिला स्पर्श करायला सांगावेत, असा काही एक भाग येतो. आता कन्येच्या परीक्षेच्या बद्दल मग तिचं शिक्षण कसं आहे, तिचं चालणं बोलणं कसं आहे, असे बरेच व्यावहारिक गोष्टी समाजामध्ये आजही दिसतात, प्राचीन काळी सुद्धा होत्या. पण याबद्दलची एक चर्चा विशेषतः केली पाहिजे ती अशी की फक्त कन्या परीक्षा केली जात होती असं नाही, तर वराची सुद्धा परीक्षा तेवढ्याच सखोलपणे, चोखपणे केली जात होती, याचीही काही स्पष्टीकरणं ग्रंथांतरी दिसतात. म्हणजे असं की वर कसा असावा ह्याबद्दल आश्वलायन गृह्यसूत्रामध्ये म्हटलेलं आहे की बुद्धिमते कन्याम प्रयच्छेत. म्हणजे धनमते असं नाही म्हटलेलं, बुद्धिमते म्हटलंय. म्हणजे धनिकाला कन्या द्या ह्यापेक्षा बुद्धिमानाला कन्या द्या, हा भाग आश्वलायन गृह्यसूत्रकारांनी सुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे जो बुद्धिमान आहे तो धन सुद्धा मिळवू शकेल, पण धनवान जो आहे तो बुद्धीनी काम करेल असं नाही. दुसरं, बुद्धिरूपशील लक्षण संपन्नाम आरोगाम उपयच्छेत, असं कन्येचंही लक्षण त्याच ठिकाणी लगेच सांगितलेलं आहे. रूपशील लक्षण संपन्नाम आरोगाम, ती निरोगी असली पाहिजे असं कन्येचंही लक्षण सांगितलेलं आहे. त्याच्या बरोबरीने समांतर पुरुषाच्या बाबतीत सुद्धा जर विचार केला तर अव्यंगे अपतिते अक्लीबे दशदोष विवर्जिते इमाम कन्याम प्रदास्यामी देवाग्नि द्विज सन्निधौ, असा संदर्भ संस्काराच्या विधीमध्ये सापडतो.
आता हे दशदोष विवर्जित असा जो वर आहे त्याला ही कन्या मी देणार आहे आणि ती सुद्धा देत असताना देव, अग्नी आणि द्विज यांच्या साक्षीनी देणार आहे, असा संदर्भ संस्कारम रत्नमालेमध्ये सापडतो. आता हे अव्यंगे, अपतिते, अक्लिबे हे दशदोष कोणते, तर ते सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. उन्मत्ता वृत्तिहीनाश्च तथापास्मारदूषिताः अपस्मारदूषिताः दूरस्थाः कुष्ठिनो मूर्खाः मोक्षमार्गानुसारिणः शूरा अवेद्या निवृत्ता दशदोषयुता वराः वर्जनीयाः प्रयत्नेन कन्यादाने न संशयः. म्हणजे इथे सहजपणे लक्षात येऊ शकतं की वराच्या ठिकाणी सुद्धा कोणते दोष नसावेत ह्याचं स्पष्टीकरण विवाहाच्या संस्काराच्या वेळेला सुद्धा स्पष्ट केलेलं दिसतं. याच्यामध्ये उन्मत्त, वृत्तिहीन म्हणजे जो काही उदरभरणासाठी व्यवहार करत नाही, व्यवसाय करत नाही, अपस्मार दूषित आहे, खूप दूर राहतोय, दूरस्थाः कुष्ठिनः मूर्खाः, आणि त्याच्या पुढे म्हटलेलं आहे मोक्ष मार्गानुसारिणः, म्हणजे ज्याला संसाराची इच्छाच नाहीये, असा जर तो असेल तर त्याला सुद्धा कन्या देऊ नये. आता हे म्हणत असताना दुसरा सुद्धा एक संदर्भ वराच्या परीक्षेच्या बद्दल येतो. कुलंच शीलंच वयश्च रूपम विद्यांच वित्तंच सनाथनच एतान गुणान सप्त परीक्ष देया कन्या बुधैः शेषम अचिंतनीयम. आता कुल, शील, वय, रूप, विद्या, वित्त आणि सनातनता. सनातनता याचा अर्थ त्याच्याबद्दल कोणतरी चांगलं बोलणारं आहेत का, म्हणजे त्याला नाथ, त्याला आपलं म्हणणारं असं कोणी आहे का. आता हे जास्त स्पष्ट आजच्या काळात करणं खूप गरजेचं आहे. अगदी अपरिचित व्यक्ती बरोबर विवाह करणं आणि नंतर कुठल्या तरी खड्ड्यात पडणं, असे प्रसंग जर समाजामध्ये दिसत असतील तर ती सनातनता विवाहाच्या पूर्वी जर लक्षात घेतलेली नसेल तर तक्रार तरी कुणाकडे करणार. त्यामुळे ह्या प्रकारची वरपरीक्षा सुद्धा सांगितलेली आहे. आता ह्या प्रकारची वरपरीक्षा ही करत असताना त्या प्रकारचा वर सापडल्यानंतर विवाह पूर्ण निश्चित केला जातो. आता जशी कन्या परीक्षा आहे, वरपरीक्षा आहे, कुलपरीक्षा आहे, तसंच वयाच्या बद्दल सुद्धा निश्चितपणे काहीतरी एक विचार समाजामध्ये दिसतो आणि तो प्राचीन ग्रंथकारांच्या बाबतीत सुद्धा दिसतो. आता जर सहजपणे आपल्याला लक्षात आलं तर वराचं वय किती असावं, तर 8व्या वर्षी मुंज होते आणि पुढे 12 वर्ष अध्ययन होतं. म्हणजे सहजपणे वराचं वय हे 20 किंवा त्याच्या पुढलंच असणार आहे. म्हणजे खूप लहानपणी लग्न होत होती अशा प्रकारची जी काही आवाई उठवली जाते भारतीय संस्कृतीबद्दल, ती किती धादांत चुकीची आहे. भारतीय संस्कृती याचा अर्थ गेल्या 500,000 वर्षात काय घडत होतं ती म्हणजे भारतीय संस्कृती नाही. भारतीय संस्कृती असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला गेल्या 5-10 हजार वर्षापासून
भारतामध्ये मुस्लिम आक्रमणाच्या काळाच्याही आधीपासून आणि जेव्हा भारतामध्ये अत्यंत प्रगत असा समाज होता, त्या काळामध्ये काय चालू होतं त्याला म्हणतात भारतीय संस्कृतीचं उदाहरण. आपण भारतीय संस्कृती याचा अर्थ गेल्या 50-100 वर्षामध्ये, 200 वर्षामध्ये आपल्याला माहिती असलेल्या इतिहासामध्ये जे काही घडलेलं आहे ते म्हणजे भारतीय संस्कृती असं मानतो आणि जाहिरातबाजी करणाऱ्या लोकांच्या जाहिरातीला आपण फशी पडतो आणि भारतीय संस्कृतीला नावं ठेवायला लागतो. कन्येच्या बाबतीत जर वयाचा विचार करायचा झाला तर विविध उदाहरणांमध्ये कन्या स्वतः निश्चय करू शकते अशा प्रकारच्या कन्यांच्या विवाहाचे विविध संदर्भ आपल्याला सापडतात. म्हणजे शकुंतलेचा विवाह असेल, रुक्मिणीचा विवाह असेल किंवा रघुवंशामध्ये एक प्रसंग येतो, दीपशिखा कालिदास हे उदाहरण ज्या ठिकाणी मुद्दाम आहे तिथेही असा एक प्रसंग येतो की ती त्या एकेका वराचं वर्णन करून सांगते आहे आणि मग ती क्रमाक्रमाने पुढे जाते तिची दासी आणि मग ती पुढे गेल्यानंतर मागचा जो ज्याचं वर्णन करूनही ती राजकन्या त्याच्या गळ्यात माळ घालत नाही, तो राजा राजपुत्र म्लान होतो, गप्प बसतो, अशा प्रकारचं उदाहरण येतं. किंवा अगदी स्वतंत्रपणे विचार करून गांधर्व विवाहाची सुद्धा उदाहरणं आपल्याला सापडतात. किंवा दुसरा एक जर विचार करायचा झाला तर ऋतुमती झालेली कन्या तिचं कन्यादान होत असताना कोणता दोष प्राप्त होतो अशीही काही संदर्भ आपल्याला सापडतात. म्हणजे खूप बालवयामध्ये विवाह होणं ही गोष्ट भारतीय संस्कृतीमध्ये येत नाही. आयुर्वेदीय ग्रंथांच्या संदर्भानुसार सुद्धा कन्येच्या बाबतीमध्ये काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. थोड्या प्रौढ विचारांनी जर का ह्याकडे डोळसपणे बघायचं झालं तर विवाह निश्चय दोन घराण्यांनी जरी केलेला असला तरी सुद्धा ऋतुप्राप्त झाल्याशिवाय कन्येला वराच्या घरी पाठवलं जात नव्हतं. दुसरा भाग, कन्येच्या बाबतीत सुद्धा केवळ ऋतुमती झाली म्हणून वराकडे पाठवली असं नव्हे, तर तिची मानसिक आणि शारीरिक तयारी झाल्यानंतरच असा विवाह संबंध केला जायचा. त्यामुळे बालविवाह याबद्दल जो काही एक चुकीचा अपप्रचार केला जातो तो भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने अधिकृतपणे नाही असं स्पष्ट केलं पाहिजे. अजून एक भाग विचारात जर घ्यायचा झाला तर विवाहाचा उद्देश हा समाजाचं धारण करणं हा जर आहे तर ती कन्या ज्या घरामध्ये आनंदाने संसार करेल अशा ठिकाणी तिचा विवाह होणं ही गोष्ट केवळ वधूपित्यालाच महत्वाची आहे असं नसून
वराकडच्या लोकांनाही ती तेवढ्याच महत्वाची आहे. त्यामुळे कित्येक ठिकाणी वधू आणि वर ह्या दोघांचं लग्न झाल्यानंतर त्यांचं संयुक्त आयुष्य हे तेवढंच आनंदी, त्या कुटुंबाला प्रगती साधून देणारं असणार, ह्याकडे दोन्ही बाजूनी तेवढ्याच सखोलपणे विचार केला जात असला पाहिजे. त्याच्या पुढला एक विचार करायचा जर झाला तर विवाहाचे निरनिराळे प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे 8 प्रकार जे सांगितलेले आहेत विवाहाचे, त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला पालकांनी निर्णय केला आणि विवाह लावून दिला असं नाहीये. म्हणजे ब्राह्मविवाह, दैवविवाह, प्राजापत्य विवाह, आर्ष, गांधर्व, आसुर, पैशाच आणि राक्षस असे 8 प्रकार अश्वलायन गृह्यसूत्रामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये ब्राह्मविवाह हा अत्यंत चांगला असं सांगितलेलं जरी असलं तरी त्याच्या बरोबरीने पुढले अजून 2-3 विवाह प्रकार हे सुद्धा चांगल्या प्रतिष्ठित समाजामध्ये आहेत, चांगले आहेत, अशाच पद्धतीचं स्पष्टीकरण तिथे दिसतं. आता ब्राह्मविवाहामध्ये वधू पिता हा कन्या देतो. दुसरा जो विवाह आहे तो दैव विवाह. तिथे म्हणजे यज्ञाच्या ठिकाणी एखादा ऋत्विज आलेला आहे, त्याला कन्या देतो, असा दैव विवाह म्हटलेला आहे. आता ऋत्विज येण्या इतपत त्याचं अध्ययन पूर्ण झालेलं आहे, म्हणजे त्या वराचंही वय किती असेल याचाही विचार केला पाहिजे. ज्याचं अध्ययन पूर्ण झालेलं आहे आणि जो ऋत्विज म्हणून एखाद्या यज्ञामध्ये उपस्थित राहिलेला आहे असा वर दिसतो आहे आणि त्याला कन्या देतो आहे. त्याच्या पुढला जो भाग आहे तो प्राजापत्य विवाह. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सहधर्मंचरत इति प्राजापत्यः. आता सहधर्मंचरत याच्यामध्ये फक्त सहचरत म्हटलेलं नाहीये, सहधर्मंचरत म्हटलेलं आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप जे काही म्हटलं जातं, त्या रिलेशनशिप मध्ये धर्म याचा अर्थ कुठला तरी विशिष्ट धर्म असं नव्हे, तर पती पत्नी यांना सुद्धा एक धर्म असतो. विद्यार्थ्याला विद्यार्थी धर्म असतो, शिक्षकाला शिक्षक धर्म असतो. तसं हे दोघ जण ज्या वेळेला एकत्र राहायला लागतील त्यावेळेला त्यांनी एकत्र राहण्याने समाजाला काही त्रास होत नाही ना, समाजामध्ये काही धक्का बसत नाही ना, अशा प्रकारचा जो काही त्यांच्या सहचरणामधून समाजाची उन्नतीच होते का, अशा प्रकारचा विचार करून त्यांनी जर का एकत्र राहिलं तर त्याला प्राजापत्य विवाह म्हटलेला आहे. गायी देऊन त्याच्या बरोबर जर विवाह म्हणजे गायी देऊन मग विवाह म्हणजे कन्या देऊन जर का विवाह केला तर त्याला आर्ष विवाह म्हटलेला आहे. परस्पर ठरवलं मिथाः समयं कृत्वा उपयच्छेत, म्हणजे बाकी कुणालाही न समजता. म्हणजे सहधर्मंचरत मध्ये समाजाला माहिती आहे, पण गांधर्व विवाहामध्ये समाजाला लगेच समजलेलं नाहीये. तर असा जो आहे त्याला गांधर्व विवाह म्हटलेला आहे. आणि पैसे देऊन कन्येला घेऊन आले तर त्याला आसुर विवाह म्हटलेला आहे. आणि युद्ध करून
त्याच्या आधी एक पैशाचं जो आहे तो झोपलेली कन्या आहे आणि ती आवडली आहे म्हणून तिला अगदी झोपलेल्या अवस्थेमध्येच पळवून आणली, तर पैशाचा विवाह असं म्हटलेलं आहे. आणि युद्ध करून म्हणजे अगदी डोकी फोडून युद्ध करून जर विवाह करून आणला तर त्याला राक्षस विवाह म्हटलेला आहे. आता लक्षात घ्या, ब्राह्म, दैव, प्राजापत्य आणि आर्ष हे 4 प्रकार समाजामध्ये प्रतिष्ठित चांगले असं मानलेलं आहे. त्याचं अश्वलायन गृह्यामध्ये सुद्धा स्पष्टीकरण देत असताना दोन्ही घराण्यांचा उद्धार ह्या विवाहामुळे होतो. तो किती पिढ्यांचा होतो याचा उल्लेख पहिल्या 4 प्रकारामध्येच दिसतो. म्हणजे ब्राह्मविवाहामध्ये 12 म्हणजे 12 पिढ्यांचा उद्धार होतो. दैव विवाहामध्ये 10 पिढ्यांचा उद्धार होतो. प्राजापत्य विवाहामध्ये 8 पिढ्यांचा उद्धार होतो. आर्ष विवाहामध्ये 7 पिढ्यांचा उद्धार होतो. पण त्याच्या पुढले जे विवाह प्रकार आहेत, गांधर्व, आसुर, पैशाच आणि राक्षस, त्या विवाह प्रकारांमध्ये कुठेही किती पिढ्यांचा उद्धार होतो याचा उल्लेख नाही. त्यामुळे सहजपणे लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे विवाह प्रकार आहेत ते विवाह प्रकार नंतरचे 4 हे प्रतिष्ठित विवाह प्रकार मानलेले नाहीत. तर पहिले 4 प्रकार जे आहेत ते समाजाला मान्य असलेले, समाजाला याचा अर्थ समाजातल्या एखाद्या घटकाला नव्हे तर समाज याचा अर्थ अनेक लोकांना मान्य असलेले हे प्रकार, असे 8 प्रकार विवाहाचे सांगितलेले आहेत. ब्राह्म, दैव, प्राजापत्य, आर्ष, गांधर्व, आसुर, पैशाच आणि राक्षस असे 8 प्रकार विवाहाचे सांगितलेले आहेत. आता पत्रिकेच्या बाबतीत पत्रिका जुळते का असा संदर्भ पूर्वी जसा सांगितला तसाच विवाह आता एक प्रश्न आलाय, मी ग्रुपवर लिहून पाठवतो म्हणजे आता वेळ जाणार नाही. तसाच प्रकार विवाह कधी करावा याबद्दल सुद्धा ज्योतिष शास्त्रानुसार काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जर लक्षात घेतलं तर ह्या बाबतीमध्ये निरनिराळ्या ग्रंथकारांची निरनिराळी मतं सापडतात. पण ज्या वेळेला आपण त्या ग्रंथकारांचा कालावधी म्हणजे कोणत्या काळात ते ग्रंथकार होऊन गेले आणि कोणत्या प्रदेशात होऊन गेले याचा जर विचार केला तर आपल्याला सहजपणे लक्षात येऊ शकतं की ज्या काळामध्ये शेतीची कामं नसतात त्याच काळामध्ये विवाहाला कालावधी सांगितलेला आहे. आता लक्षात घ्या, आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये रूढ प्रकार जो आहे तो तुळशीचं लग्न झाल्यानंतरच विवाह आहेत. म्हणजे प्रतिष्ठित प्रकार किंवा चांगल्या पद्धतीने विवाह होणं या संबंधामध्ये जर लक्षात घेतलं तर साधारणपणे आषाढ महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत शेतीची कामं असतात, पाऊसही असतो, त्यामुळे प्रवास करून समाज एकत्र येऊ शकत नाही आणि आपापल्या घरामध्येच शेतीवाडीची कामं तो करत असल्यामुळे त्याच काळात तो बाहेरही पडू शकत नाही. म्हणजे दोन्ही बाजूनी पाऊस असल्यामुळे प्रवासाची साधनं कमी, त्याचबरोबरीने घरची शेतीची कामं जी पावसाळ्याच्या काळातच होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये व्यस्तता, या दोन्ही गोष्टींमुळे चातुर्मासामध्ये विवाह केले जात नाहीत. याचा कुठेतरी निसर्गाशी संबंध आहे. आता गेल्याच वर्षी
काही बाबतीत काही ठिकाणी पावसाच्या परिस्थितीमुळे अनेक माणसं अनेक ठिकाणी पोहोचू शकली नाहीत, असा काही प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलेला असेल, अनुभवलेला असेल, आपल्यालाही माहिती असेल. विवाहाच्या बाबतीत मी सुरुवातीलाच म्हटलं की सगळ्या समाजाला धरणारा हा संस्कार असल्यामुळे सगळा समाज एकत्र कधी येऊ शकेल याचा योग्य विचार करूनच ज्योतिषकारांनी योग्य विवाह मुहूर्त कधी असू शकतात हे सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे विवाह कधी करावा याबद्दल सुद्धा ज्योतिषशास्त्राने काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. विवाहामध्ये जे विवाह विधी म्हणून सांगितले जातात ते अन्य संस्कारांपेक्षा खूप जास्त आहेत. म्हणजे खूप जास्त म्हणजे किती जास्त? तर केवळ उपनयनातलं आणि विवाहातलं एक साम्य जर म्हटलं तर नवग्रहांची अनुकूलता असावी म्हणून ग्रहयज्ञ करणं हे विवाह आणि उपनयनामध्ये दोन्हीकडे सापडतं. तसंच मंडप प्रतिष्ठा म्हणजे देवक बसवणं हे दोन्ही बाबतीत आपल्याला साधारण साम्य दिसतं. पण विवाह विधीमध्ये खूप काही गोष्टी आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विधीच्या बाबतीत स्वतंत्रपणे काहीतरी एक संकल्प केलेला दिसतो, म्हणजे एक उद्देश दिसतो. म्हणजे आता रूढ प्रकारामध्ये, आत्ताच्या काळात रूढ प्रकारामध्ये साखरपुडा हा एक समारंभ बनलेला आहे. पण साखरपुडा हा जुन्या काळी समारंभ प्रकार नव्हता. तर एक विवाह निश्चिती होणं एवढ्यापुरतंच त्याचं मर्यादित स्वरूप होतं आणि एक घरगुती कार्यक्रम एवढ्यापुरतंच त्याचं स्वरूप होतं. पण त्या जागी खऱ्या अर्थाने जर का विचार केला तर वांग निश्चय हा जो एक कार्यक्रम सध्या विवाहाच्या आदल्या दिवशीच केला जातो, तो कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने विवाहाची निश्चिती आहे. वांग निश्चय याचा अर्थ असा की वचनाने निश्चिती करणं, शब्द देणं. परत तो शब्द देत असताना सुद्धा मी कुणाला शब्द देतोय आणि कुणा संबंधी देतोय याच्याबद्दलची सुद्धा निश्चिती त्या प्रयोगामध्ये आहे, त्या वांग निश्चय या प्रयोगामध्ये आहे. म्हणजे असं की गणपती पूजन केलं, वरुण पूजन केलं आणि त्याच्यानंतर वधूवरांच्या मागच्या 3 पिढ्यांचा उल्लेख तिथे केला जातो. म्हणजे वधूचा आणि वराचा पंजोबा कोण, आजोबा कोण, वडील कोण आणि ते कोणत्या घराण्यातले आहेत म्हणजे गोत्र, ह्याचा उल्लेख करून मग असं सांगितलं जातं की ह्या 2 घराण्यांचा, ह्या 2 पंजोबांचे, ह्या 2 आजोबांचे, ह्या 2 वडिलांचे हे वधूवर आता विवाहाच्या बाबतीत निश्चित करण्यात येत आहेत, असं वचनाने निश्चित करणं. म्हणून तर त्याला वाग्दान म्हणतात किंवा वांग निश्चय म्हणतात. हा विधी करत असताना वधूपिता आणि वरपिता हे दोघे जण समोरासमोर बसलेले असतात आणि ते दोघं समोरासमोर बसून मगच निश्चित करतात. आता यातले काही प्रतिबिंब स्वरूपामध्ये निरनिराळ्या समाजामध्ये हे निश्चित होतं, दिसतं. आता काही ठिकाणी हा प्रकार सुपारी फोडणं ह्या पद्धतीने आपल्याला दिसतो. म्हणजे ह्या दोघांच्या विवाहाची सुपारी फोडायची का? मग सगळ्या समाजाला मान्य आहे का? मग तुमच्या घराण्यातली कोण पूर्वज आहेत, तुमचे नातेसंबंध कोण आहेत,
मग मामा कोण आहेत, आजोळचे कोण आहेत, अशी सगळी माहिती घेतात आणि मगच त्या विवाहाची निश्चिती म्हणून सुपारी फोडली जाते. असं शब्दाने निश्चय करणं. आता काही बाबतीत आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये जर लक्षात घेतलं तर शब्द पाळणं हा फार महत्वाचा भाग मानलेला आहे. त्यामुळे शब्दानी निश्चिती होणं याला वाग्दान म्हटलं जातं. त्याच्यानंतर अजून एक विधी केला जातो, तो म्हणजे सीमांत पूजन. सीमांत पूजन याचा अर्थ जर लक्षात घ्या, वधूच्या गावामध्ये वधूच्या घरी विवाह संपन्न होणार आहे आणि त्यासाठी वराकडली मंडळी आपल्या गावाहून वधूच्या गावी येऊन पोचलेली आहेत आणि त्यांना गावाच्या सीमेवर त्यांचं स्वागत करण्याचा जो भाग आहे त्याला म्हणतात सीमांतपूजन. आजच्या काळात जर विचार केला तर समाजातले दोघही घटक एकाच गावातले असले तरी सुद्धा रूढी म्हणून हा सीमांतपूजनाचा विधी आजच्या काळात सुद्धा केला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सीमांतपूजन झालेलं जरी असलं तरी सुद्धा सीमेवर झालेलं पूजन आणि नंतरच्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा तो वर त्या वधूच्या मंडपामध्ये येऊन ज्या वेळेला पोचतो त्यावेळेला त्याचं स्वागत करण्यासाठी मधुपर्क पूजन केलं जातं. मधुपर्क पूजन याचा अर्थ असा की मध आणि दही हे त्याला खायला दिलं जातं, म्हणजे त्याची शक्ती, त्याचा स्टॅमिना हा टिकून राहावा ह्यासाठी त्याला देणं दही आणि मध, याला मधुपर्क असा विधी म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही माहिती असेल की प्रथम दंपती म्हणून शिवपार्वतींकडे बघितलं जातं. म्हणजे शंकराचे वडील कोण हे कोणीच सांगत नाही, पण पार्वतीचे वडील कोण हिमालय ते सांगितलं जातं. पण विश्वप्रथम दंपती म्हणून ज्यांना ओळखलं जातं ती गौरी म्हणजे पार्वती. त्या गौरीचं आणि हराचं गौरी हर पूजन करून मगच विवाह केला जातो. आता त्याच्यानंतर ज्या वेळेला गौरी हर पूजन होतं त्याच्यानंतर लौकिक अर्थाने आशीर्वाद घेणं ह्यासाठी मंगलाष्टकांचाही कार्यक्रम होतो. आता आत्ताच्या काही रूढींमध्ये, आत्ताच्या काही रूढ प्रकारामध्ये हा आशीर्वचनाचा कार्यक्रम विवाह विधी पूर्ण झाल्यानंतर केला जातो. त्याच्यानंतर कन्यादानासारखा विधी केला जातो. आता कन्यादान ह्या संबंधामध्ये सध्या खूप मोठी चर्चा चालू आहे. निरनिराळी स्वतःला शहाणी समजणारी मंडळी कन्यादानाबद्दल बोलत आहेत. पण कन्यादान ह्या विषयाबद्दल बोलण्याचा ज्यांना अधिकार आहे किंवा ते जे त्या संस्कृतीचे अभ्यासक आहेत त्यांनी याबद्दल बोलणं आणि त्याची महती निश्चित करणं हे फार महत्वाचं आहे. ज्या समाजाला दान ही संस्कृतीच नाही, दुसऱ्याचं ओरबाडून घेणं हीच संस्कृती आहे, त्या समाजातली लोक दानाबद्दल बोलतात आणि त्याच्यात सुद्धा कन्यादानाबद्दल बोलतात. याच्या इतकी विकृती कुठलीही नाही.
आता लक्षात घ्या, कन्यादान याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मुळामध्ये कन्यादान हे सार्वत्रिक कुठलीही गोष्ट, एखादी वस्तू एखाद्या माणसाला देणं आणि मग त्यांनी त्या वस्तूचं काय केलं हे आपण न विचारणं, अशा पद्धतीची गोष्ट म्हणजे कन्यादान नाही. कन्यादान करत असताना खूप नियम सांगितलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला कन्यादान केलं जातं त्यावेळेला वराला काही बंधनं घातलेली आहेत. म्हणजे कन्या पिता जो असतो तो कन्यादानाच्या वेळेला इदन्न मम कधीही म्हणत नाही. आपण हे समाजातही बघितलं असेल की कन्येचा भाऊ हा वराचा कान पकडतो आणि सांगतो की नीट सांभाळ, जास्त वात्रटपणा केलास तर कधीही येऊन प्रश्न विचारू. अन्य कुठल्याही वस्तूबद्दल आपण असा प्रश्न विचारतो का? आता दुसऱ्या भागाने जर का विचार करायचा झाला तर वराच्या बाबतीत सुद्धा कन्यादान झाल्यानंतर 3 पुरुषार्थांच्या साठी, मोक्ष हा पुरुषार्थ ज्यांनी त्यांनी आपल्या ताकदीवर प्राप्त करून घ्यायचा आहे, पण धर्म, अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ पूर्ण करण्यामध्ये ह्या कन्येच्या परामर्शाशिवाय, तिला विचारल्याशिवाय तू आता ह्या पुढे काही करू नयेस अशी इच्छा कन्येचा पिता तिथे व्यक्त करतो. आणि त्या ठिकाणी वर धर्म, अर्थ आणि काम ह्या 3 पुरुषार्थांच्या व्यवस्थेमध्ये जे जे काही मला करायचं आहे ते करत असताना ह्या कन्येला म्हणजे माझ्या पत्नीला, आता जी कन्या आहे ती नंतर माझी पत्नी होणार आहे, तिला विचारल्याशिवाय, तिचा परामर्श घेतल्याशिवाय मी काहीही करणार नाही असं तो वारंवार म्हणतो. नातीचरामी, नातीचरामी, नातीचरामी असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये इदन्न मम म्हटलेलं नाही, वराला बंधनं घातलेली आहेत आणि वधूचा पिता हा ज्येष्ठ आहे, मागच्या पिढीतला आहे, म्हणून त्याच पिढीतला जो साक्षीदार आहे तोच त्या ठिकाणी विवाह होमाच्या वेळेला उपस्थित होऊन एका अर्थाने वराला दम देऊनच जातो की जास्त वाह्यातपणाने वागशील तर आम्ही कधी पण येऊन तुला चौकशी करू. आता एवढी बंधनं, एवढे नियम ज्या बाबतीत आहेत त्या बाबतीमध्ये ती गोष्ट दान ह्या स्वरूपामध्ये ज्या अन्य दानांबद्दल विचार केला जातो तशा पद्धतीची आहे का, याचा विचार ज्यांनी ह्यातलं काही वाचलेलंच नाही ती माणसं केवळ त्या एका शब्दाला धरून आपले अकलेचे तारे तोडताना दिसतात. आणि थोडं स्पष्ट म्हणायचं झालं तर कन्येशी कसा व्यवहार ठेवावा ह्याबद्दल ज्या संस्कृतीने खूप चांगले नियम घालून दिलेले आहेत त्या संस्कृतीबद्दल बोलताना ही अशी मंडळी सावधपणे बोलत नाहीत. कन्यादान झाल्यानंतर पुढचा विधी आहे सूत्रवेष्टन. म्हणजे त्या वधूवरांना समोरासमोर बसवून त्यांना सूत्रवेष्टन केलं जातं आणि त्या सूत्रामध्ये एक हळकुंड बांधून ते एकमेकांना बांधतात आणि सांगतात की आम्ही एकमेकांचं रक्षण करणार आहोत. यासाठी आपणही रक्षाबंधन करतो.
म्हणजे काय, एकाने दुसऱ्याचं रक्षण करावं यासाठी एकमेकांची बांधिलकी निर्माण करतो, असं ते विवाह व्रत बंधन म्हणून म्हटलेलं आहे. त्यानंतर मंगळसूत्र घातलं जातं. आता मंगळसूत्र हे सुद्धा एक बंधन आहे असं काहीतरी बोलणारी काही मंडळी दिसतात. पण विवाहित व्यक्ती आणि कुमारिका व्यक्ती ह्यांच्यामधला फरक लक्षात समाजाला सहजपणे यावा यासाठी काहीतरी एक लक्षण गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मंगलसूत्र हे सांगितलेलं आहे. त्यानंतर विवाह होमाला सुरुवात होते आणि विवाह होमामध्ये तुपाची आहुती दिली जाते, त्याच्या बरोबरीने लाह्या आणि त्या सुद्धा तांदूळाच्याच म्हणजे भाताच्याच लाह्या यांचाही होम असतो. आता मग ज्वारीच्या लाह्या काय नाहीत, का नाहीत, पॉपकॉर्न का नाही घेतले, भाताच्याच तांदूळाच्याच लाह्या का, तर त्याबद्दल सुद्धा एक विचार आहे. सार्वत्रिक उपलब्धता तांदूळाचीच आहे आणि सार्वत्रिक उपयुक्त पदार्थ ही तांदूळच आहे. सार्वत्रिक उपयुक्त पदार्थ याचा अर्थ खाण्यापिण्याला सहजपणे उपलब्धी आणि सहजपणे उपयुक्तता, म्हणजे उपलब्धी असेल तरी उपयुक्त असेल असं नाही. काही पदार्थ उपलब्ध असतात पण उपयुक्त असतातच असं नाही. त्यामुळे तांदूळाची देशभरात कुठेही उपलब्धता आहे, त्यामुळे तांदूळाच्याच लाह्यांचा होम सांगितलेला आहे. दुसरा एक सांकेतिक अर्थ त्याच्यामध्ये सांगितला जातो की मग तांदूळाचाच होम का नाही, लाह्यांचाच का, तर एवढ्याशा तांदूळाची एवढी मोठी लाही होते, त्यामुळे संसारामध्ये राहत असताना सुद्धा ह्याच पद्धतीने राहिलं पाहिजे असा एक संकेत तिथे दिला जातो. आता तिथे सुद्धा साक्षीदार म्हणून कन्येचा भाऊ हाच तिथे येऊन उपस्थित होतो. त्याच्यानंतर सप्तपदी होते आणि सप्तपदी होत असताना सुद्धा वराकडनं काही मागण्या केल्या जातात वधूकडे. आता लक्षात घ्या, ती वधू या सगळ्या मागण्या पूर्ण करणार आहे एवढं तिचं सामर्थ्य आहे हे वराला माहिती आहे, म्हणून तर ती 7 पावलं चालवत चालवत असताना तो प्रत्येक पावला गणित तिच्याकडनं काहीतरी मागणी मागतो. मागणी कोणाकडे मागितली जाते, जो पूर्ण करेल त्याच्याचकडे मागितली जाते ना. म्हणजे स्त्रियांना किंवा त्या कन्यांना वधूंना एवढं मोठं स्थान दिलेलं आहे की ती माझा संसार चांगला करणार आहे म्हणून ती सांगते आणि ती पूर्ण करते, म्हणून तर हा वर तिच्याकडून प्रत्येक पावलागणिक काही मागणी करतो. मग पहिल्या पावलाच्या बाबतीमध्ये तू अन्न देणारी हो, तू बल देणारी हो, किंवा तू धन देणारी हो, तू माझं भव्य दिव्यता वाढवणारी हो, तू संतती वाढवणारी हो, तू मला चांगले सुखभोग देणारी हो, आणि तू आणि मी आता आपलं दोघांचं सख्य झालेलं आहे. अशा पद्धतीने सप्तपदी म्हणजे 7 पावलं चालवली जातात. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, सखा सप्तपदी भव असं शेवटच्या 7व्या पावलाला ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला ख म्हणजे प्राण आणि समान ख म्हणजे ह्या पती पत्नींचं शरीर जरी वेगळं असलं तरी त्यांचा प्राण एकच आहे. इतक्या सख्यानी त्यांनी वागणं म्हणजे सखा सप्तपदी भव असा भाव त्या सप्तपदीच्या शेवटच्या पावलाच्या बाबतीत आहे. मग सप्तपदी झाल्यानंतर वरपक्षीयांकडच्या लोकांचा सन्मान केला जातो. त्यानंतर
प्रवास करून आपल्या घरी येतात लोक आणि मग ग्रहप्रवेश होतो. हा ग्रहप्रवेश करत असताना सुद्धा पहिल्यांदा पुढे कोण जातं तर वधूच जाते. आणि ती वधू जात असताना म्हणजे संपत्ती असलेली माणसं काही सोन्या मोत्याचे दागिने तिच्या पायाच्या समोर ठेवत नाहीत, तर धान्याचंच माप ठेवतात. याचं कारण असं की पहिल्यांदा काय पाहिजे तर अन्न पाहिजे. ही घरात प्रवेश करते त्यामुळे तिच्या पावलांनी, तिच्या पावलाच्या गुणांनी आमच्या घरामध्ये संपत्ती येवो. पण संपत्तीचं पहिलं लक्षण काय तर आमच्या घरामध्ये धन असण्यापेक्षा धान्य असणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तिच्या पावलांनी येत असताना गृहप्रवेशाच्या वेळेला मापट्यामध्ये धान्यच भरलं जातं. आणि अशा प्रकारे गृहप्रवेश होऊन मग त्याच्यानंतर घरी जी मंडप प्रतिष्ठा केलेली असते, मांडव बांधलेला असतो, त्याचं विसर्जन केलं जातं. अशा पद्धतीने संक्षेपाने विवाह विधी थोड्याफार प्रमाणात इथे सांगितला. आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या विवाहाच्या बाबतीत खूप जागरूकतेने आपल्याला बांधलेल्या दिसतात. खूप जागरूकतेने. म्हणजे विवाह होत असताना रूढार्थाने ह्या विवाह विधीमध्ये नातेसंबंधातल्या विविध लोकांना सहभागी करून घेतलेलं दिसतं. म्हणजे केवळ आई वडीलच नव्हेत, तर कुठे मामा तिथे उपस्थित झालेला दिसतो. मग वधूवरांची गाठ मारण्यासाठी आणि गाठ परत सोडण्यासाठी दोन्ही घराण्यातल्या सुवासिनी तिथे उपस्थित झालेल्या दिसतात. आशीर्वाद देण्यासाठी, मंगलाष्टक म्हणण्यासाठी काही स्त्रिया समोर आलेल्या दिसतात. जसं पुरोहितांनी मंत्र म्हणावेत तसं स्त्रियांनी मंगलगीत म्हणावीत असाही उल्लेख सापडतो. अशा विविध पद्धतीने विवाह हा एक समाजाचा एकत्रित येण्याचा एक मोठा उत्सव असा प्राचीन काळापासून आपल्याला दिसतो. आणि ह्या विवाहाच्या बाबतीत समाजात कितीही काळ गेला तरी सुद्धा एक आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आजच्या काळात सुद्धा आपल्याला दिसतं. आपण वेळेचं बंधन लक्षात घेऊन आत्ता थांबूया. थोडेफार प्रश्न कोणाचे असतील तर ते घेऊया आणि मग थांबूया. मध्ये एक चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आला होता, विवाहाचे प्रकार. मी ते ग्रुपमध्ये लिहून पाठवतो. एक आपण शब्दप्रयोग जो करतो की पिढ्यांचा उद्धार होणे, याचा नेमका काही प्रतिपादन कुठे आपल्याला मिळतं का, किंवा काय व्यवहारामध्ये तरी त्याचा काय अर्थ घेतला जातो? आजही जर विचार केला तर घराण्याला बट्टा लावला हा शब्द वापरला जातो. म्हणजे जर विचार केला तर पिढ्या उद्धरणं याचा अर्थ त्याच्या पुढल्या पिढ्यांनी, म्हणजे ग्रंथामध्ये तर उल्लेख सापडतोच, अश्वलायन गृह्यसूत्रामध्ये मग ते सांगितलंच, द्वादश, दश, अष्ट आणि सप्त पिढ्या उद्धरणं. पण लौकिक अर्थाने जर का विचार करायचा झाला तर एका घराण्याची समाजातली काहीतरी एक प्रतिष्ठा असते. ती प्रतिष्ठा पुढल्या पिढ्यांनी वाढवत नेणं किंवा आहे तेवढी तरी टिकवणं, यांनी त्या घराण्यातल्या पूर्वजांना कोणीही शिव्या देत नाही, कोणीही अपशब्द बोलत नाही. ते असंच म्हटलं जातं की हा या घराण्यामध्ये जन्माला आलाय आणि हा घराण्याचं नाव राखतोय. आता हे नाव राखतोय हा शब्द जो व्यवहारामध्ये दाखवला जातो तोच
शास्त्रकारांच्या नुसार 12 पिढ्या उद्धारतो असा आहे. याचा उद्धार या शब्दाचा अर्थ विकृत पद्धतीने सुद्धा वापरला जातो. म्हणजे विकृत पद्धतीने म्हणायचं झालं तर काय उद्धार करतोय असाही वापरला जातो. पण पिढ्या उद्धारतो याचा अर्थ त्या सगळ्या पिढ्यांचं जे प्रसिद्धी आहे, लौकिक आहे, तो टिकवतो असा अर्थ त्यातनं अपेक्षित असावा. मीच आणखी एक प्रश्न विचारते, म्हणजे हा एक सर्वसामान्य तरुण गटामध्ये चर्चेला जाणारा विषय आहे की आपण जे मंगळसूत्राबद्दल सांगितलं की एक वेगळं म्हणजे ओळखू यावं की ही विवाहित आहे आणि ही विवाहित नाहीये, कुमारी आहे, हे ओळखता येण्यासाठी म्हणून मंगळसूत्राचं प्रयोजन आहे. तर हा अगदी एक म्हणजे मी माझ्या पण विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे पाहिलेलं आहे की मग पुरुषांना अशी कुठली खूण आहे का की त्यांच्यामध्ये, मग बायकांचंच हे कळायला कशाला पाहिजे, पुरुषांचं कळायला म्हणजे काय त्यांचं कळत नाही किंवा तशी काही खूण नाही. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? कदाचित त्याला काही शास्त्राधाराचा विषय नाहीये, पण एक याचं काय स्पष्टीकरण देता येईल? तसा जर विचार केला तर मंगळसूत्राचा उल्लेख कुठल्याही गृह्यसूत्रात सापडत नाही. म्हणजे तसा जर विचार केला तर मंगळसूत्र हे गृह्यसूत्र काळामध्ये बंधनकारक असेल असं वाटत नाही. मग हे कधीपासून सुरू झालेलं असेल तर ते उत्तर काळात सुरू झालेलं असेल. मी उत्तर काळ म्हणतो याचा अर्थ असा की गेल्या 500,000 वर्षात सुरू झालेला असावं. आता त्याच्यामध्ये अजून एका गोष्टीचा जर विचार करायचा झाला तर पुरुषांच्या बाबतीत आणि स्त्रियांच्या बाबतीत समाजाची बघण्याची दृष्टी ही प्राचीन काळी पण आणि आजच्या काळात सुद्धा निरनिराळी असते. आणि ती दृष्टी समाजामध्ये वावरणाऱ्या मंडळींना लक्षात यावी यासाठी मंगळसूत्राचं प्रयोजन असावं असं मला वाटतं. यातलं दुसरं एक असं कारणही लक्षात घेऊन शकतो आपण की खरंच याची गरज आहे का? तर हो, गरज आहे. आणि आजच्या थोड्याशा सामाजिक विकृतीच्या काळात तर ती खूपच गरजेची आहे. जुन्या काळामध्ये कदाचित याची गरज समाजाला वाटली नसेल म्हणून गृह्यसूत्रामध्ये कदाचित या मंगळसूत्राचा उल्लेखही नसेल. पण जसजसा समाज आणि समाजातली व्यक्ती निष्ठता, म्हणजे मी उलट यातला दोष पुरुषांना देईन. म्हणजे मी कधी कधी गमतीने सांगतो की काही माणसं विचारतात की स्त्रियांनाच व्रत जास्त का सांगितलेली आहेत की चांगला पती मिळावा म्हणून हरताळिका व्रत करा आणि पती चांगला राहावा म्हणून पुढे पुढे व्रत सांगितलेली आहेत. अहो, शंका पतीबद्दलच जास्त आहे, स्त्रियांबद्दल नाहीये. आणि हे मी सांगितल्यानंतर अनेक स्त्रिया आनंदी होतात आणि सांगतात की अरे खरं की आम्ही जास्त व्रत करतो कारण चांगला पती मिळावा, चांगला संसार व्हावा. म्हणजे दोष जास्त कोणाकडे जातो तर पुरुषांकडे जातो. आणि ह्याच पुरुषांच्या दृष्टीला निश्चितता समोर दिसावी यासाठी मंगळसूत्राचं प्रयोजन नंतरच्या काळात आलेलं असावं मुख्यतः. कारण गृह्यसूत्रामध्ये विवाह होमाचा सप्तपदीचा उल्लेख सापडतो, कन्यादानाचा उल्लेख सापडतो, पण मंगळसूत्राचा कुठेही उल्लेख माझ्या इतक्या वाचनामध्ये प्राचीन ग्रंथांमध्ये सापडत नाही. मी प्राचीन म्हणत असताना गृह्यसूत्राचा काळ गृहीत धरतो. स्मृती काळात वगैरे असं काही? स्मृती काळामध्ये आहे तसं, काही उत्तरकालीन स्मृतींमध्ये तशा प्रकारचं आहे. आणि ते कोणी तयार करावं, कसं करावं ह्याबद्दलचे सुद्धा उल्लेख येतात. पण ते स्मृतिकाळ हा तसा विचार केला ना तर खूप वेग आहे. म्हणजे कित्येक स्मृतींचा काळ हा आपण ह्या सालापासून त्या सालापर्यंत असं जर म्हटलं ना तर ते स्मृतिकार एकच व्यक्ती असेल असं सुद्धा मानता येत नाही. कदाचित त्या स्मृतीमध्ये नंतरच्या काळामध्ये भर सुद्धा पडत गेलेली असेल असं वाटतं.
त्यामुळे स्मृती काळ जर म्हणायचं झालं ना तर मग अगदी प्रसिद्ध म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृती. पण ह्या स्मृतींमध्ये सापडत नाही, पण नंतरच्या काळांमध्ये कुठे ना कुठेतरी काही प्रयोग ग्रंथांमध्ये सापडतात. पण प्राचीन ग्रंथांमध्ये मंगळसूत्राचा उल्लेख कुठेही सापडत नाही. तुम्ही सोडमुंजीचं सांगितलं, तर सोडमुंजीचं मग वय किती आहे आणि पुरातन काळात सोडमुंज केव्हा केली जायची? आता काल सांगितलं 8 वर्ष अध्ययन आणि 12 वर्ष 8 वर्ष मुंज आणि 10 वर्ष अध्ययन, म्हणजे 20 किंवा 21 वर्ष. आता काही वेळेस सोडमुंज लगेच मुंज झाल्यावर करतात. तेही मी काल सांगितलं. हो हो, पण मग काही ठिकाणी केली जाते, मग ते चुकीचं असताना पण कसं आहे माहिती का, आपण तिच्याकडे सगळे अधिकार असतात. संपत्तीचा व्यवहार आहे, म्हणजे अगदी पावा काणेंनी सुद्धा धर्मशास्त्राच्या इतिहासामध्ये या प्रकारचे काही संदर्भ दिलेले आहेत की स्त्री सत्ताक पद्धतीमध्ये काही राज्य पण होती आणि त्यांच्याकडे स्त्रिया ह्याच पुढल्या 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 राज्यपदावर बसत होत्या, इथपर्यंत उल्लेख सापडतात. त्यामुळे मी सांगितलं की कुठल्या घराण्याची परंपरा पुढे संरक्षित करायची आहे यानुसार कुणी कुठे जायचं हे निश्चित होणार आहे. ठीक आहे, मला वाटतं आज आपण थांबूया. या व्याख्यानासाठी मी डॉक्टर माधव केळकर यांना धन्यवाद देते, तसंच उपस्थित सर्वांना धन्यवाद देते आणि शांती मंत्र म्हणून आजचा कार्यक्रम आपण संपवूया. उद्या 4 वाजता आपण सगळेजण पुन्हा शेवटच्या व्याख्यानासाठी आणि समारोप कार्यक्रमासाठी भेटूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.